एका साईडला टीम साई सिद्धी मानकूर त्यांच्या विरुद्ध जावेद इलम ब्लू स्टार विक्रोळी. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा अधिरा चषक सालाबाद प्रमाणे दुसरं पर्व आहे. आमचे मिलिंद पाचारणे सर त्यानंतर आमचे विक्रम खराटे आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दोन्ही टीम्स जेवढ्या टीम्स आल्यात 15 मिनिटं तुम्हाला इनिंगला टाइम असणार आहे. 5 मिनिटं बफरिंग टाइम असेल. 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग झाली पाहिजे, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. 3 रनाने याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमचा एक टीम मेंबर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. जावेद इलम ब्लू स्टार आणि टीम साई सिद्धी मानकूर अधिरा स्पोर्ट्स क्लब. आज क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सतीश शिंदे आणि संपूर्ण त्यांची टीम आज आपला देखील एक आपल्या नावाने संघ देखील अधिरा सत्यविनायक कामोठे देखील संघ पाहिला गेला आणि खूप चांगली संघबांधणी करत असताना नक्कीच वर्चस्व राहिलं गेलंय. बॉलिंगसाठी ऋतिक घेऊन येतात. पहिली ओव्हर स्ट्राईक एंडला पाहिलं तर कुणाल आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आनंद लोके आहेत. त्या गणरायाला वंदन करून आपण पहिल्या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ केला गेला. आमच्या श्रीमती शारदा गणेश शिंदे आज आजींच्या हातातून मात्र उद्घाटन झालं. एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण या पहिल्या मॅचला सुरुवात करूयात. गणपती बाप्पा. पहिलाच बॉल खूपच बाहेर, धावपळ चालू आहे. अंडरआर्म क्रिकेट हेच तुम्ही एक्स्ट्रा रन्सवर जर कंट्रोल केला तर अंडरआर्म क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळू शकता. पहिलाच बॉल ऋतिकने अगदी एक्स्ट्रा रन्स पाहिला गेला, त्यामुळे धावफलक मात्र इकडे सुरुवात झाली आहे. 2 रन झाले धावफलकावरती. एक चांगली खेळपट्टी बनवली आमचे सतीश शिंदे आणि संपूर्ण त्यांची टीम. आज आमचे मेरू डेव्हलपर्सचे देखील मॅचचा आनंद घेत शाह साहेब आपलं देखील स्वागत आहे आणि संपूर्ण शिंदे परिवार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋतिक आहेत, स्ट्राईक एंडला आनंद लोके, विक्रोळी कन्नमनगरची आहेत. मॅच सुरुवात करावी लागेल. या बॉलवर एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल व्हाईट पडद्याच्या ह्या साईडूनच आपण पाहिलं तर बाउंड्री अभिजित दोडके अब्बू तिकडे होते इन ॲक्शन मध्ये. आज सर्व युवा खेळाडूंना घेऊन आज एकत्रित आलेत. एक चांगलं ग्राउंड आहे, कुर्ल्याच्या बाजू स्टेशनच्या बाजूलाच एक क्रीडांगण आहे. अधिरा स्पोर्ट्स क्लब यांचं आयोजन. अधिरा चषक दुसरा पर्व आहे. या बॉलवर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्विक बॉलवरती आले अब्बू तिकडे. त्यांना माहिती रनआउट काढावे लागतील कारण की छोटं ग्राउंड आहे. इकडे जर चान्स घेतला तरच तुम्ही चांगलं खेळू शकता. हिम्मत की किंमत आहे. कुठल्याही क्षेत्रात जा तुम्हाला हिम्मत करावी लागेल. बॉलिंगसाठी ऋतिक, स्ट्राईक एंडला आनंद आहेत. 4 ओव्हर 35-40 देखील या ग्राउंडवर फाईट आहे. टप्पा पाहिला त्या पंचांनी दंडित केला गेला, नो बॉल. 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा पाहिली जाणार आहे. यानंतर देखील उद्या देखील सर्व खुल्या गटातील संघ आहेत. उद्या दुपारी 3 वाजता आपण चालू करणार आहोत. आज 7 मॅचेस आहेत. उद्या देखील इंटरचे देखील खूप चांगल्या मॅचेस आहेत. हा बॉल देखील आपण पाहिला तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. या बॉल देखील हलक्यात आणि ढकलला. आनंदला माहिती आहे एक्स्ट्रा रनने रन येत आहेत, त्यामुळे आपल्याला कुठेतरी देखील मॅच हळूहळू पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. श्री साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर देखील आपण पाहतोय भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर देखील एक चांगला ड्राईव्ह खेळला गेला. कुणालच्या बॅटमधून आपण पाहिलं तर फेकी केली गेली तिकडे, बट एक सिंगल रन मिळेल. ऋतिकने कुठेतरी एक्स्ट्रा रन टाकले गेले, त्यामुळे कुठेतरी कंट्रोल करावं लागेल. प्रत्येक खेळाडूला व्हाईट टी शर्ट दिलेत आपण. बॉलिंगसाठी ऋतिक, स्ट्राईक एंडला आनंद. या बॉलवर एक चांगला फटका पाहायला मिळतो, परफेक्ट. पण तेवढीच चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. चांगला बॉल अडवला. या ग्राउंडवर तुम्ही जर चांगली फिल्डिंग कराल ना, खूप चांगलं क्रिकेट खेळू शकता. म्हणजे कुठल्याही खेळामध्ये खेळा. व्हाईट जो पडदा आहे त्यालाच बाउंड्री आहे, बाकी रेड आहे त्याला मात्र कॅरम आहे. बॉल जर आतमध्ये आला तर तुम्हाला धावून काढायची आहेत. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेलाय. कुणालच्या बॅटमधून गॅपमध्ये मात्र पहिला चौकार येतोय. अफलातून स्ट्रोक खेळत असताना प्रॉपर ड्राईव्ह केला गेला. रन मात्र तिकडे 4 ने पुढे जाईल. अजर भाई आपलं पण स्वागत आहे. आज बिहार वरून खास आलात. स्वागत आहे आपल्या मुंबईमध्ये. आज सतीश यांचे जवळचे मित्र आहेत अजर भाई. वेलकम आहे आपल्या मुंबईमध्ये आणि असंच मैत्री आपली पुढे जाओ. सतीश आणि तुम्ही अगदी प्रगती करा. पहिली ओव्हर संपली. आपण पाहिलं तर स्कोर पाहिलं तर तब्बल 13 रन झाले धावफलकावरती. बॅट चेंज नाही याची नोंद घ्यायची आहे. जर विकेट गेला तरच तुम्ही बॅट चेंज करू शकता. कुणालने एक चांगला स्टार्ट दिलाय, त्यात ऋतिकच्या एक्स्ट्रा पाहिल्या गेल्या, त्यामुळे कुठेतरी मॅच सुरुवात झाली आहे. बॉलिंगसाठी अभिजित दोडके अब्बू येतात.
खूप वर्ष हे नाव देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये ऐकलं गेलं आणि मानकूर संघासाठी खूप वर्षाने एकनिष्ठेने खेळताना पाहिले गेले. पहिलाच बॉल, काय बॉल टाकला गेलाय, नो बॉल आहे. मी विनंती करेल जे प्रेक्षक मॅच पाहतात त्यांनी बाउंड्रीच्या पडद्यावरून थोडा हात वरती सोडायचा आहे. जे मॅच बघतात त्यांनी पडद्यापासून थोडं लांब उभे राहा. तुमचं स्वागत आहे पण थोडा पडदा सोडून उभं राहा कारण की तिकडे या बॉलवर अब्बूने मात्र चालाकी दाखवली आणि आनंदला मैदान सोडावं लागतंय. चांगला बॉल पाहिला गेला, चांगली बॅटल होती, त्यात मात्र बेस्ट टॉसेस बेस्ट होतं. म्हणजे आनंद देखील तेवढेच चांगले बॅटर आहेत पण अब्बूला एक महत्वाची विकेट मिळवतोय. मेरू डेव्हलपर्सची टी शर्ट देखील आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूच्या टी शर्टच्या मागे आमचे मेरू डेव्हलपर्स चंबू शहा आज आमचे या परिसरातील एक चांगला डेव्हलपर आहे मेरू डेव्हलपर्स. सध्या मुंबईत डेव्हलपमेंट चालू आहे, उंच उंच इमारती चालू आहेत. बॅटिंगसाठी रुपेश येतात, रुपेश बर्वे येतात बॅटिंगसाठी. सिंगल डबलची मॅच हळूहळू मात्र पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि पहिलाच दिवस आहे, पहिलीच मॅच आहे. आज सर्व स्टेशनचे संघ आहेत. दुसरी ओव्हर चालू आहे. रन पाहिले तर आतापर्यंत 14 रन झालेत, एक विकेट मिळवली आहे. म्हणजे दोन्ही टीमकडे बॅलन्स मॅच चालू आहे. अबूला माहिती आहे इकडून जर आपण जरी कमबॅक केलं तरी मॅच मध्ये येऊ शकतो. एका दुसरी ओव्हर सेफ आली तर आपण देखील एक चांगलं थांबू शकतो ब्ल्यू स्टार संघाला. यावर देखील हलका त्याने ढकलला, स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि कुठेतरी आपण बघतो कुणालने हातात दीर्घ श्वास घेतला असेल. जर लागला असता हिट तर तिकडे कुणाला लवकर जावं लागलं असतं बाहेर, पण किपरनी चांगले एफर्ट दाखवले. या टायमाला तुम्हाला चान्स घ्यायचाच आहे आणि चान्स घेतलाय. त्यानंतर कल्याणचा संघ देखील इनॅक्शन मध्ये. आई स्वराज्य गावदेवी आज आणि इनिंग मध्ये आपण टॉस केला जाईल आणि डिसिजन आपण ऑन ग्राउंड सांगायचा आहे. टॉस झाल्यानंतर अज्ञान 11 अंधेरी आणि आई स्वराज्य गावदेवी कल्याण. खूप वर्ष हे नाव देखील ऐकलंय. अंधेरी आणि कल्याणची चांगली मॅच आहे, पॅटर्न चांगली असणार आहे. मग स्टेशन वाईज मध्ये देखील एक समाधान असते. हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. कुणालच्या बॅट मधून आपण पाहिलं तर येईल 4 रनसाठी परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले. कुणाला माहिती आहे फायदा उचलावा लागेल. अब्बूला थांबून खेळले, थोडे बॅकफुटला आले, टायमिंग घेतला आणि अबूने देखील पिचिंग चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली. म्हणजे खूपच मागे ठेवला आणि एवढं तुम्ही एका सेट बॅट्समॅनला टाइम दिला तर नक्कीच मोठा स्ट्रोक येऊ शकतो. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. या बॉल देखील हलका त्याने ढकलला गेलाय. बाउंड्री आल्यानंतर सिंगल करणं म्हणजे खूप महत्वाचं आहे. आज यशस्वी जयस्वालला आपण एक रेकॉर्ड करताना पाहिलं गेलं. भारतीय संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. बुमराहने देखील चांगला फॉर्म मध्ये आहे. मुंबईचा जयस्वाल चमकला, अफलातून कामगिरी. मस्त मॅच चालू आहे. 20 रन झालेत. या बॉलवर देखील रुपेशने हलका त्याने फक्त ढकललं. त्याला माहिती आहे स्कोर चालू आहे. आज आमचे संपूर्ण परिवार मॅचचा आनंद घेतात. शिंदे परिवार, श्रीमती शारदा गणेश शिंदे यांच्या हातातून मात्र आज उद्घाटन झाला आणि संपूर्ण आमचे सतीश शिंदे आणि त्यांची संपूर्ण फॅमिली आहे की एक चांगलं आयोजन आपलं व्हावं. क्रिकेटवरती प्रेम पाहिजे. कोणाला क्रिकेट खेळायला आवडतं, कोणाला बघायला आवडतं, कोणाला क्रिकेट भरवायला आवडतं. चांगलं आयोजन करावं. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग. अबूने बॉल थोडा जोरात टाकला, ऑफ ब्रेक बाहेर काढला, गुड बॉल. बाउंड्री आलेला बॅटरला बीट केलंय. 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर पाहिला तर 21. म्हणजे 21 रन इनफ आहेत. 2 ओव्हर मध्ये एक 21 खूप आहे. अजूनही जर 12 बॉल मध्ये एक 20 जरी रन आला तरी 40-42 देखील आहे. ग्राउंडवर फायटेबल आहे. मॅच चांगली रंगेल. पाहूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. आज सर्व आमचे ऑफिशियल्स ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय, सर्व आमचे बॅनर्स आपण पाहू शकता. मेरू डेव्हलपर्स, मेरू रियालिटी त्यांची आज या परिसरात प्रसिद्ध साईड आहेत. त्यांच्या अनेक इव्हेंट आपण पाहिलं तर चालू आहेत. उंच उंच इमारती आहेत. 2 ओव्हर स्कोर पाहिलं तर 21 रन झालेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर निलखंड येत आहेत. हे देखील खूप वर्ष नाव ऐकलं पाहिलं गेलं अंडरआर्म क्रिकेटमध्ये. रॉयल संघासाठी अगदी खूप वर्ष भल्या भल्याना गोल गोल फिरवलं निलखंडने आणि आज एक वेगळी ऍक्शन आहे. मग त्या ऍक्शन नेहमी चर्चेत राहिली आहेत.
आणि खूप चांगली कामगिरी करत असताना ओल्ड इज गोल्ड आहे. पुराणा चावल अंडरआर्म क्रिकेट मधला नीलकंठ. पहिलाच बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, आपण पाहिलं तर धावून काढायचंय. रुपेश थोडं थांबले तिकडे, त्यामुळे कॅप्टन रूल सांगताना लक्ष देणं गरजेचं आहे. रुपेशचं लक्ष कुठेतरी बट तिकडे सिंगल कन्वर्ट केला गेला. व्हाईट ट्रॅक, व्हाईट टी शर्ट बघायला देखील खूप छान वाटतंय. चांगली खेळपट्टी बनवली आहे. तिसरी ओव्हर चालू नीलकंठ बॉलिंगसाठी. या बॉलवर फटका फसला गेलाय, मैदान सोडावं लागेल आणि नीलकंठला यश मिळत आहे. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. जो बॅटर चांगली बॅटिंग करत होता त्याला मात्र नीलकंठनी मैदानाच्या बाहेर काढलं गेलंय. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये मात्र फटका फसला गेला. हेलिकॉप्टर उडवला तिकडे, बट मैदान सोडावं लागेल. बॅटिंगसाठी सॅम्युअल कोम्बिन येतात. कॅप्टन आहे, त्याचं आज बॅटिंग करावी लागेल. मॅच बनवावी लागेल. म्हणजे स्कोर झालाय टीमचा, बट इकडून पुढे मॅच घेऊन जाणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक मोठी टुर्नामेंट खेळताय, पहिली मॅच खेळताय, त्यामुळे तुमच्या टीमला देखील तसे रन्स करणं गरजेचं आहे. आज आमचे संपूर्ण या परिसरातील देखील सतीश शिंदे यांचे मित्र देखील आज इकडे आले आहेत. आपलं देखील स्वागत आहे आणि एक चांगलं आयोजन आपल्या परिसरात ठेवलं, त्यामुळे आपला देखील तिकडे हातभार लागला पाहिजे. स्ट्राईक एंडला बॅटर सॅम्युअल, बॉलिंगसाठी नीलकंठ. या बॉलवर देखील बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये. सिंगल रन तिकडे मिळेल. इनिंग ब्रेक्स मध्ये अदान 11 अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम आई स्वराज्य गावदेवी कल्याण. एक चांगली स्टारकास्ट तिकडे देखील असणार आहे. हलकी हवा पण चालू आहे. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रुपेशच्या बॅट मधून हलके स्टेप आउट झाले. 4 रन साठी मात्र फटका आहे. परफेक्ट, चांगले बॅटर आहेत आणि विथ द स्पिन. नीलकंठला रीड करणं थोडं कठीण आहे, बट चांगला चान्स घेतला. परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले. कौतुक करेल मी, समोर अगदी चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. जेव्हा तुम्ही एका स्पिनरच्या अगेन्स्ट बॅटिंग करता तेवढं थोडं तुम्हाला कठीण जातं की स्पिनरचा बॉल रीड करायचा आहे, कुठल्या टप्प्यावरती कुठला बॉल आतमध्ये येईल, कुठला बॉल बाहेर जाईल. त्यामुळे तो अभ्यास खूप महत्वाचा आहे आणि रुपेशने एक चांगलं रीड केलं तिकडे. 4 रन मिळाला, त्यामुळे धावफलक पाहिलं तर तब्बल 28. या बॉलवर गोल फिरवलं गेलं. ही ओळख आहे नीलकंठ यांची आणि सॅम्युअलला मैदान सोडावं लागतंय. हातभर बॉलला मात्र वळवलं आणि मैदान सोडावं लागतंय. बॅटर सॅम्युअल कोमिनला. बॉलिंगसाठी अजय इंगळे येतात. स्ट्राईक एंडला रुपेश आहेत. या बॉलवर देखील लेग स्टिकला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तिकडे सिंगल रन मिळेल. थोडे फंबलिंग झाले. रुपेशने कॉल दिलाय आणि घाई केली आहे. बॅटरला मैदान सोडावं लागेल. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेला आहे. सिंगल रन मिळेल. बॅटिंगसाठी हितेश येतात. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेला आहे. पहिली डाव चालू आहे. पहिल्या डावात देखील टीम कुठेतरी सुरुवातीला ब्लू स्टार संघाने देखील चांगलं कमबॅक केलं, पण आता मात्र साई सिटी मानपूर संघ देखील एक चांगली कामगिरी करते आहे. नीलकंठची एक चांगली ओव्हर आली. अजय देखील एक चांगले खेळाडू आहेत, खूप वर्ष खेळतात आणि रुपेशला मात्र ह्या ओव्हरमध्ये एका दुसरा चान्स घ्यावा लागेल. एक 40 पर्यंत स्कोर घ्यावा लागेल जाईल. या बॉल देखील फटका फसला गेलाय.
स्कोर मात्र तुमच्याकडे सिंगलने पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 32. हा बॉल देखील आपण पाहता व्हाईट बॉल. एका दुसरी बाउंड्री पास करावी लागेल. हितेश आणि चांगले खेळाडू आहेत विक्रोळी टागोरनगरचे आहेत, पण ही बाउंड्री खूप महत्वाची आहे टीमला. जर एक चौकार आला तर मॅच मध्ये चुरस निर्माण. या बॉलवर मात्र फटका 4 रनसाठी आहे. उपरवाला जब्बी देताय छप्पड फाड के. हितेश घरातून लक पण घेऊन आलाय. लक फॅक्टर खूप महत्वाचं आहे. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, पडद्याला अगदी हलकासा गेला बॉल तिकडे. चौकाराची खूप गरज होती. अडतीस रन झाले फलकावरती. 39 टार्गेट आहे. त्याला टॉस साठी यायचं आहे स्वराज्य गावदेवी कल्याण आणि अदर 11 अंधेरी. अंधेरी संघ आणि कल्याण संघ आपण टॉस साठी तयार राहायचंय. त्वरित ग्राउंड मध्ये टॉस केला जाईल. त्यांचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि मित्राच्या प्रेमासाठी अगदी फ्रेंडशिप खूप महत्वाची आहे. मित्राच्या टुर्नामेंटला आपण नेहमी जातो आणि आमचे अझरबाई देखील एवढं लांबून आलेत. टीम अंधेरी संघ आपण यायचं टॉस साठी. अंधेरी आणि यानंतर कल्याण आहे. एक महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. आमचे अझरबाई एवढे लांबून आज मित्राच्या प्रेमासाठी आले आहेत आणि सतीश देखील यांच्या बाजूला आपण पाहू शकतो. अधिरा देखील स्वतः आहे आणि आज तिच्या नावाने आज संघ आहे. अधिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून अधिरा चषक. टीम अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम एकोणचाळीस रनचं टार्गेट आहे. अझरबाई यांच्या हस्ते मात्र महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाईल. प्रवीण खनकात एका साईडला आमचे अमन आहेत. टॉस मला असं वाटतं कल्याण संघाने जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. आई स्वराज्य गावदेवी कल्याण आज चांगली स्टारकास्ट घेऊन कल्याण संघ देखील इकडे दाखल झालाय आणि कल्याणचं क्रिकेट देखील एक चांगलं आहे. त्यामुळे अंधेरी आणि कल्याणची देखील एक मॅच पाहण्यासारखी असणार आहे. फाईट मॅच होईल. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अझरबाई आपला देखील आभार आहे. थँक्यू आपण आलात. चोवीस बॉल मध्ये 39 रन करायचे आहेत. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर
स्ट्राईक एंडला अभिजित दोडकी, अब्बू आहेत. नॉन स्ट्राईक एंडला रोहन. अगदी आमच्या अबाव 40चं क्रिकेट देखील रोहन यांनी खूप चांगलं खेळले. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोम्बिन आहेत. 24 बॉल मध्ये 39 रन करायचे आहेत. पाहूयात कशी मॅच रंगेल. मानकूर जिंकणार की विक्रोळी. पहिलाच बॉल खूपच बाहेर आहे. सॅम्युलनचा व्हाईट बॉल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे उर्वरित संघ जे युट्यूबला मॅच बघतात त्यांनी तुम्ही थोडं लवकर या, अन्यथा पेनलाइजला मात्र तुम्हाला सामोरं जावं लागेल. आमचे टेट्या देखील आज इनॅक्शन मध्ये आलेत. टेट्याबाई आपलं पण स्वागत आहे. खूप अंडरआर्म क्रिकेट खूप वर्ष खेळलेत आणि नेहमीच कंटिन्यू सतीश यांच्या संघातून देखील खेळताना पाहिले गेलेत. हा बॉल देखील हलक्या हाताने ढकलला गेला. आपण पाहिलं तर तिकडे 39 रन करायच्या बॅटिंगसाठी रोहन आहेत. एक चांगले खेळाडू आहेत रोहन. अगदी अबाव 40चं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले आहेत आणि प्रॉपर फिट आहेत. या वयात देखील अजून क्रिकेट खेळतात. आज मानकूर आपल्या स्टेशनसाठी आपल्या युवा खेळाडूंना घेऊन आले आहेत. 39 रन करायच्या. स्ट्राईक एंडला सॅम्युअल, बॉलिंगसाठी सॅम्युअल आहेत. स्ट्राईक एंडला रोहन. या बॉलवर बॅटची टॉपेज घेतली गेली आहे. फटका फसला गेला. रुपेश तिकडे आले. इथं स्पिन खेळणं थोडं कठीण असतं, बट तिकडे कुठेतरी हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सॅम्युअल आहेत. स्ट्राईक एंडला अब्बू. हा बॉल देखील एक चांगला जज केला. अगदी मायकल जॅक्सन स्टाईलने जज केलाय आणि प्रॉपर बॉडी बॅलन्स केले. दोन अगदी प्रॉपर जागेवरच उभे राहिले. लेग स्टिकचा बॉल होता, बाहेर जात होता आणि त्याला बाहेर जाऊ दिलंय. सर्व आमचे मित्र आले आहेत. सर्वांचं स्वागत आहे. कुर्ला परिसरामध्ये आपण आहोत आणि एक भव्य दिव्य असं आयोजन अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक चांगलं प्लॅटफॉर्म देणारी क्रीडा स्पर्धा आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर परफेक्ट होता ड्राईव्ह आणि जर मागे बॉल पास झाला असता तर नक्कीच चौकार आला असता, बट पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून काय शॉर्ट सिलेक्शन होतं. पण सॅम्युअल चांगला बॉल अडवला. त्याला माहिती मागे गेला तर मागे फिल्डर थोडं कठीण आहे कव्हर करणं. या बॉलवर देखील फिंगर रोल केले गेले. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि अब्बूला मैदान सोडावं लागेल. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. आनंद लोकेने तिकडे एफर्ट दाखवले आणि सॅम्युअल कोम्बीचा फिरकीचा बॉल पाहिला गेला आणि बॅटरला जागेवरच फिरवलं गेलं. गुड बॉल. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. पाहू शकतो लेग ब्रेक अगदी रीड करताना थोडंफार अब्बूला मात्र जागेवरच थांबवलं. स्कोर पाहिलं तर 4 रन झालेत. बॅटिंगसाठी अजय इंगळे येतात नवीन बॅटर. मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. रोहनला देखील मात्र बॅटिंग करावी लागेल. मोठी मॅच आहे. 39 रनचा पाठलाग आहे. या बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सॅम्युअलला आता मात्र लाईन लेंथ मिळाली. तुम्हाला एकदा बॉलिंग करताना लाईन लेंथ मिळाली ना तर तुम्ही चांगलं काम करू शकता. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला टप्पा मिळाला तर तुम्ही त्या टप्प्यावर चांगली कामगिरी करू शकता आणि सॅम्युअलला तेच कमबॅक केलं. इकडे देखील आपण पाहिलं तर चांगली कामगिरी केली जाते. पहिली ओव्हर सेफ आली. सॅम्युअलची खूप महत्वाचा हा बॉल. या बॉलवर लहान मुलांनी पडदा सोडून उभं राहायचं. ते पाच रन झालेत. अजूनही 34 रन करायचे आहेत. 39 टार्गेट आहे. अधिरा चषक सतीश शिंदे आणि त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन आज आपल्या परिसरात ठेवलंय. सर्व आज आमचे कुर्ल्याचे देखील इकडे बिल्डिंग मध्ये सर्व रहिवासी आले आहेत. आकाश गुराव आमचे अगदी मागील 2-3 महिने मेहनत आहे. आमचे सुशांत रणीम, निलेश आमचे निलेश ज्यांचे देखील अगदी लॉट पासून सहकारी आहे. संपूर्ण टीम आहे. कुठलाही कार्यक्रम करायचा तुमची टीम एफर्ट्स खूप महत्वाची आहे. दुसरं पर्व आहे आणि पहिली ओव्हर संपली. चांगली ओव्हर टाकली. सेफ ओव्हर टाकली. सॅम्युअल गुड बॉलिंग. सॅम्युअल खूप महत्वाची ओव्हर होती पहिली जो तुम्ही स्टार्टअप दिलाय टीमला, त्यामुळे स्टार्ट खूप महत्वाचं आहे. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे अप्पू येतात.
चांगले खेळाडू आहेत. विक्रोळी पार्क साईडचे त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. स्पिनरचा या ग्राउंडवर खूप महत्वाचा फॅक्टर आहे, कारण की फास्टरला तुम्ही समोर बाउंड्री पास करू शकता, पण स्पिनरच्या अंगेच तुम्हाला बाउंड्री बनवून मारणं गरजेचं आहे. अन्नू भोईर देखील मॅच अगदी बघतात की कुठल्या झोनमध्ये बॅटिंग होऊ शकते. कल्याण संघ देखील तयार होईल. एक चांगली मॅच यानंतर देखील आहे, म्हणजे चिट्टू देखील बघतात. अगदी खूप महत्वाचं आहे तुम्ही कुठल्या ग्राउंडवर खेळताय आणि त्या ग्राउंडवर तुम्हाला खेळायचं आहे, ते कसं खेळायचं त्याचं खूप गणित महत्वाचं आहे. तुम्ही कुठलीही टुर्नामेंट खेळा, पण त्या ग्राउंडचा तुम्हाला आराखडा घेणं गरजेचं आहे. 7 रन झाले धावफलकावरती. कुठेतरी मॅच डगमगताना पाहायला मिळतीये. रोहनला मात्र बॅटिंग करणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये एका दुसरी बाउंड्री येणं गरजेचं आहे. उलट पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने चांगली मॅच चालू आहे. दोन्ही टीम्स अगदी फाईट करतात. आमचे राष्ट्रवादी पक्षाचे आपण पाहिलं तर जैन साहेब आपलं देखील स्वागत आहे. आमचे रोह्यावरून लास्ट इयर देखील मला असं वाटतं आठवत आहे, लास्ट वर्षी देखील आमचे आले होते आणि रोह्यावरून आज प्रवास आलेत. विवेक कामत साहेब आपलं देखील स्वागत आहे. आणि आज आपण आलात रोहा टू मुंबई, रोहा टू डायरेक्ट कुर्ला. स्वागत आहे आपलं देखील. आज राष्ट्रवादी पक्षासाठी कार्य करतायत रोहा परिसरात आमचे जैन साहेब आणि कामत साहेब. आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. असंच सतीश शिंदे यांच्यावर प्रेम करत राहा आणि या क्रिकेटवरती प्रेम करत राहा. त्याच दरम्यान मात्र एक महत्वाची विकेट येते आहे आणि रोहनला मात्र मैदान सोडावं लागेल. अप्पूने मात्र बॉलला हातभर फिरवलं आणि चांगली खेळपट्टी आहे, त्यामुळे स्पिनर्स मात्र इथे जीव लावतील. गुड बॉल. बॅटिंगसाठी आपण पाहतो न्यू बॅटर अक्षय येतात. दुसरी ओव्हर चालू, अजून 30 रन करायचे आहेत. या ग्राउंडमध्ये तुम्ही कधी कमबॅक करू शकता. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि कुणालने एक चांगली कॅच पकडली. तिकडे बॅटरला मैदान सोडावं लागेल. मानगुर संघ कुठेतरी मात्र डगमगतोय. चांगली कॅच पकडली कुणालने. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला. आमचे मार्ट प्रिंटने देखील एक चांगलं सहकार्य केलं. जेवढे आम्ही बॅनर्स बनवले आहेत मेरू डेव्हलपर्स, संपूर्ण अधिरा स्पोर्ट्स क्लब आणि संपूर्ण त्यांची टीम, दुसरा पर्व आहे. आज आमचे कामत साहेब आणि जैन साहेब देखील अगदी लांबून आलेत. सतीश शिंदे यांचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि आपलं देखील स्वागत आहे. आज आपण इकडे आलात. या बॉलवर देखील बॅक टू बॅक विकेट जातीये. आणि बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 3 विकेट मिळवत असताना एक चांगली कामगिरी केली गेली आहे. रितेश घवाणे 3 रन 3 विकेट, एक ओव्हर चांगली टाकली आहे. बॉलिंगसाठी आनंद लोक येत आहेत. 12 बॉलमध्ये 30 करायच्यात. या ओव्हरमध्ये 15-16 रन आले ना. 6 बॉल 14 देखील या ग्राउंडवर मी रंगताना पाहिल्या गेल्यात, त्यामुळे मॅच रंगेल. पण बॅटिंग करावी लागेल. अजय इंगळेला मात्र कुठेतरी सिद्ध करावं लागेल स्वतःला. पहिल्याच बॉलवर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण कठीण गेलाय. सॅम्युअलनी जी पहिली ओव्हर टाकली ना, त्यामुळे रितेशला देखील कॉन्फिडन्स वाढला. 2 ओव्हर सेफ आल्या. 2 स्पिनर्स आहेत, तर मात्र आनंद देखील एक चांगली कामगिरी करतात. मागील 1-2 हंगाम बॉलिंगच्या जोरावर चर्चेत राहिलेत मुंबईत. सिद्धी पॅकरला देखील बेस्ट बॉलर घेतलं, प्रशांत चषकला देखील बेस्ट बॉलर घेतलं. बॉल आतमध्ये आणलाय. आमचे सुरेश सरोज देखील तयार होतो. त्यानंतर इनॅक्शन मध्ये अंधेरीचे देखील एक चांगला संघ आहे. या बॉलवर फिरवला गेलाय बॉल. क्या बात आहे. स्पिनर्स अगदी तिन्ही स्पिनर्सने एक चांगली कामगिरी केली आहे. बॅक टू बॅक विकेट गेली आहेत आणि मानपूर संघ कुठेतरी आपण पाहतो डगमगतोय. चांगली कामगिरी केली आहे. स्वागत आहे सर्वांचं. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वळत मॅच दिशेने. या बॉलवर देखील क्या बात आहे, जागेवरच उभं ठेवलं आहे. अफलातून बॉलिंग. या बॉलवर हलक्या हाताने ढकललं गेलं फक्त तिकडे.
समीर होते तिकडे बॉल अडवला गेला, एक सिंगल रन मिळेल फक्त. तिसरी ओव्हर देखील आपण पाहिलं तर कुठेतरी शांत येते. अदिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून अगदी मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण पाहिलं तर खूप चांगलं टी शर्ट्स आहेत. बॉलिंगसाठी निहार येतात. लास्ट इयर देखील या टुर्नामेंटला निहारने चांगला परफॉर्मन्स केला होता आणि खूप चांगली बॉलिंग केली होती. निहारची मला असं वाटतं लास्ट इयरचा देखील परफॉर्मन्स चांगला होता या ग्राउंडवर. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेले. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आणि इकडे बाउंड्री येते. कुणालने थोडी घाई केली बट हसतायत, थोडे चेहऱ्यावर हास्य आहे. बट वेळ निघून गेली आहे. टीम मानकूर संघ कुठेतरी मॅच मधून बॅकफुटला गेले आणि जावेद ब्लू स्टार संघ पहिल्या मॅचवर हळूहळू नाव कोरत असताना इकडे देखील नो बॉल. जवळपास आपण पाहिलं तर ही मॅच अगदी कुठेतरी शांत होतीये. आणि पहिली मॅच आपण पाहिलं तर नावावर करत असताना जावेद ब्लू स्टार संघ या मॅचवर मात्र नाव कोरलं गेलंय. चांगला परफॉर्मन्स केला गेला. साई सिटी मानकूर संघ आपण यायचा आपला एक सन्मान केला जाईल. या क्रीडा स्पर्धेसाठी आपण आलात. निवेद जैन साहेबांना विनंती केलेली आमचे कामत साहेब आपण देखील मला वाटतं लास्ट इयर देखील आले होते आणि रोह्यावरून आज आलात त्याबद्दल आपलं देखील आभार आहे. आणि आपल्या हस्ते मात्र साई सिटी मानकूर संघ आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आपला सन्मान केला जाईल. आणि चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये जावेद इलम ब्लू स्टार संघ आज आमचे कामत साहेब आणि जैन साहेब आज आवर्जून इथे उपस्थित राहिले आहेत. साई सिटी मानकूर संघाचा आपण पाहिलं तिकडे सन्मान केला जातोय आणि अजय इंगळे आहेत आणि आमचे कामत साहेब आणि जैन साहेब आपले देखील आभार आहे. एक छोटंसं सन्मान चिन्ह आहे त्याच्यावर अदिरा स्पोर्ट्स क्लबचा आपण पाहिलं ते सन्मान चिन्ह आहे. आणि आमचे सतीश शिंदे स्वतः देखील आहेत. थँक्यू अजय, आपण देखील इकडे खेळलात आणि आभारी आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार कुणाल आपण याची एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. मात्र इथे टी शर्ट आहे म्हणजे शैलेश पाटील, पराग पाटील. कामत साहेब आणि जैन साहेब आपण देखील आज आलात त्याबद्दल आपलं देखील आभार आहे. आज रोह्यावरून विशेष करून इकडे दाखल झाले त्याबद्दल आपला अगदी मनापासून आभार आहे. आमचे झहीरभाई देखील तिकडे उपस्थित आहेत. कुणालला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पहिल्याच मॅच मध्ये एक अफलातून कामगिरी करत असताना जी स्टार्ट दिली आपल्या टीमला, अफलातून बॅटिंग केली गेली, अक्षरशः तुटून पडला, लेफ्टी आहेत आणि नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ज्यावेळी दिलं ब्लू स्टार संघासाठी एक चांगलं काम केलं. थँक्यू कामत साहेब, आपलं देखील आभार आहे आणि आपण देखील इकडे आलात त्याबद्दल आपलं अगदी मनापासून आभार. या क्रीडा स्पर्धेला आपण उपस्थित दाखवली त्याबद्दल अगदी मनापासून